पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या कलाकाराबद्दल बोलणार आहोत त्यांना महाराष्ट्राच्या कला विश्वात ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालेलं आहे. कलाकार म्हणून ते हार्मोनियम वादक होते, अभिनेते होते, संगीतकार होते, उत्तम गायक होते आणि हे कमी की काय म्हणून लेखक सुद्धा होते. त्यांचं जीवन म्हणजे मराठी रंगभूमी, संगीत क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीचा इतिहासच म्हणावा लागेल. हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदराव टेंबे. कोल्हापूरमधील सांगवडे या गावी 5 जून 1881 रोजी गोविंद सदाशिव टेंबे यांचा जन्म झाला. त्यांनी कोल्हापुरातच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. काही काळ त्यांनी लिपिकाचं काम केलं, स्वतःचा वकिलीचा व्यवसाय केला आणि एका सर्कशीचे व्यवस्थापक म्हणून सुद्धा काम पाहिलं. पण त्यांचं मन मात्र त्यांना कला क्षेत्राकडेच खुणावत होतं. गाण्याच्या कार्यक्रमांना जाऊन त्यांना हार्मोनियम बद्दल विशेष गोडी निर्माण झाली होती. कुठलंही प्राथमिक शिक्षण न घेता ते स्वतःच हार्मोनियम शिकले. गोविंदराव यांनी बऱ्याच कार्यक्रमात पंडित भास्करबुवा बखले यांना साथ दिली आणि ते हार्मोनियम वादनाचे एकपात्री कार्यक्रम सुद्धा करत असत. हार्मोनियमला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात गोविंदरावांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जडणघडणीमागे मोठं श्रेय कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबचे आहे. याच संस्थेच्या संचालकपदीही त्यांनी काही काळ काम पाहिलं. भास्करबुवा बखले यांच्याकडे गोविंदरावांनी गायनाचं प्रशिक्षण घेतलं. जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक अल्लादिया खां यांच्याकडे त्यांनी प्रत्यक्ष शिक्षण घेतलं नसलं तरी त्यांना ते आपले गुरु मानत. गोविंदरावांनी सुरुवातीला किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये मुख्य गायक नट म्हणून साधारण 2 वर्ष काम पाहिलं. नंतर काही काळ गंधर्व नाटक मंडळीत सुरुवातीचे भागीदार आणि नंतर नट म्हणून काम केलं. कालांतरानं गोविंदरावांनी शिवराज नाटक मंडळी या स्वतःच्या नाटक संस्थेची स्थापना केली. गोविंदरावांनी स्वतः नाटकं, पदं लिहिली आणि याचबरोबर संगीतकार म्हणूनही काम पाहिलं. नाटकांच्या संगीतात रागदारी संगीत, ठुमरी हे प्रकार त्यांनीच पहिल्यांदा रंगभूमीवर आणले. पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, वरवंचना, मत्स्यभेद अशी काही नाटके सुद्धा त्यांनी लिहिली. मानात्मान नाटकातील धैर्यधर, विद्याहरण नाटकातील कच, मृच्छकटित नाटकातील चारुदत्त अशा अनेक भूमिका गोविंदरावांनी आपल्या अभिनयानं अजरामर केल्या. संगीत मानात्मान हे नाटक म्हणजे संगीत नाटकांमधील मानबिंदू. आज 100 वर्षांनंतरही गोविंदरावांनी या नाटकातील पदांसाठी बांधलेल्या चाली प्रसिद्ध आहेत. बालगंधर्वांसारखा कलाकार नाटकात असतानाही गोविंदरावांच्या गाण्याला 5-5 वेळा वन्स मोर मिळत असत. यावरून त्यांच्या कलेची ख्याती आपल्याला लक्षात येते. संगीतकार म्हणून गोविंदरावांनी खरा तो प्रेमाना धरी, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले, रवी मी, नमन नटवरा, तारिणी नववसनधारिणी, मधुसूदना हे माधवा, नाही मी बोलत अशी अनेक नाट्यपदे आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करतात. गोविंदरावांची कला बघून ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्यांना प्रभात फिल्म्समध्ये संगीतकार म्हणून काम दिलं. एका चित्रपटाच्या प्रमुख अभिनेत्याचा अभिनय न आवडल्यामुळे व्ही शांतारामांनी ती भूमिका गोविंदरावांना दिली आणि मराठी भाषेतील पहिल्या बोलपटातील अयोध्येचा राजा या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर सीता, उषा, राजमुकुट, नंदकुमार, कृष्णसुदामा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर गोविंदरावांनी अग्निकंकण, सैरंध्री, सती महानंदा, सिंहगड, वासंती अशा चित्रपटांचे संगीतकार म्हणून काम पाहिलं. त्यांनी अग्निकंकण, सिंहगड आणि माया मच्छिंद्र या चित्रपटांसाठी संवाद लेखन किंवा पटकथा लेखनात सुद्धा कामगिरी केली. महाश्वेता, जयदेव यांसारख्या सांगीतिका म्हणजेच ऑपेरा सुद्धा त्यांनी लिहून सादर केल्या. गोविंदरावांनी म्हैसूरच्या युवराजांबरोबर युरोपचा दौरा केला होता, ज्यावेळी त्यांना पोपच्या समोर आणि अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली होती. साहित्यामध्येही गोविंदरावांनी मोलाचं लिखाण केलंय. माझा संगीत व्यासंग, जीवन व्यासंग अशी पुस्तकं त्यांनी लिहिली.
याचबरोबर माझा जीवनविहार हे आत्मचरित्र आणि खासाहेब अल्लादिया खां यांचे जीवनचरित्र सुद्धा त्यांनी लिहिलं. 1933 सालचे भारतनाट्य संमेलन, 1943 साली नागपूर येथे झालेला मराठी रंगभूमी शतसंवत्सरिक उत्सव आणि बडोदा येथील मराठी साहित्य परिषद या सगळ्यांचा अध्यक्षपद गोविंदरावांनी भूषवलं. 9 ऑक्टोबर 1955 रोजी गोविंदराव हे जग सोडून गेले. पण त्यांचा जीवन प्रवास आपण बघितला तर तो खरंच खूप प्रेरणादायी आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या या थोर कलाकाराची ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. गोविंदराव टेंबे यांची कुठली कलाकृती तुम्हाला आवडते हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.